श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना त्रास होते रथसप्तमी आणि त्याचीच पूजा मम्मी सकाळी सकाळी करत होती. मी तर जस्ट अंथरुणातून उठून बाहेर आले होते आणि आमच्याकडे लकडी नव्हती, सो मम्मीने कोळसा आणि काय ते जुगाड केलं होता, पण त्याच्याने ते दूध काय उतू जातच नव्हतं. मला असला मी अर्धा पाऊण तास तिथं बसले होते की दूध उतू जाईल. 1-1.5 तास झालं तरी जात नव्हतं. मला असला मी काय केलं, पेपर जाळले त्याच्या साईडला, त्याला थोडी हीट भेटली आणि फायनली आमचं दूध उतू गेलं. 9 वाजता ठेवलं असेल, 10-10:30ला उतू गेलं होतं. त्यानंतर आवरलं, फ्रेश वगैरे झाले आणि दुपारी ना माझी फ्रेंड आली होती घ्यायला. आणि बघा, गाडी चालवते आणि फोनवर बोलते, मी बागा बसून रेकॉर्डिंग. म्हणजे आमचं ना पूर्ण पडण्याचीच लक्षणं आहेत. आणि आम्ही चाललो होतो एका फ्रेंडच्या बड्डेला, सो केक घेऊन गेलो. जिच्या घरी चाललो होतो तिनं थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि हा एक ड्रेस गिफ्ट घेतला होता. त्यानंतर ही होती आमची बड्डे गर्ल आणि हा तिचा केक होता. मग नंतर ना बड्डे सेलिब्रेशन केलं आणि ती खूप ना शाई आहे अशी, कॅमेरा बघून तिला थोडंसं नको नको म्हणते. नंतर मग आम्ही टेरेसवर खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप जास्त हसलो. मजा येते एवढ्या दिवसातून भेटल्यानंतर. आणि तिथं एक मुलगा पतंग उडवत होता, बिल्डिंगच्या टॉपवर जाऊन उडवत होता, तरी पण बघा तिथल्या तिथंच उडत होता. तिकडून घरी आले आणि खूप जास्त डोकं दुखत होतं आणि नशीब माझा भाऊ तेवढ्यात वडापाव घेऊन आला होता म्हणून मी वडापाव खाल्ला, कारण मी केक पण खात नाही आणि मी तिथं पोहे केलेले ते पण खाल्ले नव्हते, कारण मला ना नॉर्मल बेकरीतले केकच आवडत नाही आहेत आता मॉन्जिनीजचा खाल्ल्यापासून. त्यानंतर जे मी झोपून गेले ते डायरेक्ट संध्याकाळी उठले, कारण दुपारी उन्हात रील्स वगैरे बनवलेलं ना, खूप डोकं दुखलेलं. मग हेल्दी जेवण जेवलं, बीट पालक वगैरे, आणि असं होता माझा आजचा दिवस. बाय.